नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर पुणे 5 येथील मराठी विभागाच्या वतीने वाङ्मय वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी साहित्यविषयक अनेक ध्वनिमुद्रणे आपणास ऐकायला मिळणार आहेत. अर्थातच ही ध्वनिमुद्रणे आपली मराठी साहित्यविषयक समज वृद्धिंगत करण्यात नक्कीच मदत करतील. चला तर मग आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. 19व्या शतकातील निबंध लेखनाचा आढावा घ्या. इसवी सन 1818 ते 1874 या कालखंडात मराठी वाङ्मयाच्या इतिहासात परंपरेने रूढ असलेल्या साहित्य प्रकाराप्रमाणे अव्वल इंग्रजीतील गद्यात्मक वाङ्मय प्रकार म्हणून निबंध वाङ्मयाचा उगम झाला. निबंध वाङ्मयाचे विविध प्रकार या कालखंडात उदयास आले. याच कालखंडात इंग्रजी शिक्षणामुळे तरुण वर्ग जागृत झाला व त्यांनी निबंध वाङ्मयातून वैचारिक सामाजिक अशी जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अल्पशा काळातच निबंध वाङ्मयाची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजली व ती व्यापक होत गेली. या वाङ्मय प्रकारात लेखन करण्यामध्ये अनेक निबंधकारांचे योगदान आहे. इसवी सन 1818 ते 1874 या कालखंडात झालेली निबंध वाङ्मयाची वाटचाल पुढील प्रमाणे. क्रमांक 1. बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे मराठीत पहिले निबंधकार होय. मराठी निबंध वाङ्मयाची मांडणी मुख्यतः मराठी नियतकालिकात सुरू झाली. मुद्रण यंत्रणे किंवा मुद्रण संस्था मुंबईत स्थापन झाली. त्यानंतर निबंध वाङ्मयास सुरुवात झाली. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणमध्ये छापलेला लेख हा मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषांत असून तो बाळशास्त्री जांभेकरांच्या निबंधांचे स्वरूप समजून घेण्यास उपयोगी ठरेल. जांभेकरांचे दर्पणपत्रातील निबंध हे वृत्तपत्री निबंध म्हणून अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. क्रमांक 2. भाऊ महाजन. 19व्या शतकातल्या महाराष्ट्रातील एक प्रबोधनकर्ते भाऊ महाजन यांनी 1842 मध्ये प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रातून पत्रात्मक स्वरूपाचे निबंध लेखन केले. प्रभाकर कर्ते भाऊ महाजन हे एक सव्यासाचे लेखक होते. त्यांनी प्रभाकर पत्राप्रमाणेच धूमकेतू या नावाचे वृत्तपत्र काढले. त्यामध्ये 31 मार्च 1854च्या अंकात भाऊ महाजन यांनी आनंद नाम संवत्सरे असे शीर्षक असलेला विनोदी निबंधात्मक स्वरूपाचा लेख लिहिलेला आहे. क्रमांक 3. लोकहितवादी. भारतात 19व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांचे आगमन झाले. या कालखंडात मराठी निबंध वाङ्मयाच्या प्रारंभावस्थेत लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी आपल्या शतपत्रांनी त्यात मोलाची भर घातली. इसवी सन 1947 ते 1850 या 3 वर्षांच्या काळात ही शतपत्रे त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून लिहिली. लोकहितवादींची ही शतपत्रे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक अशा विषयावर लिहिलेली आहेत. त्यांची रचना बोधपर, संभाषणात्मक व पत्रात्मक स्वरूपाची आहे. त्यांनी 108हून अधिक पत्रे लिहिलेली दिसतात. विपुलता व विविधता, संभाषण व पत्रात्मक अशा दृष्टीने पूर्वार्धात त्यांनी बरेच नाव कमावले आहे. क्रमांक 4. दादोबा पांडुरंग. इसवी सन 1818 ते 1974 या कालखंडातील एक प्रसिद्ध ग्रंथकार म्हणूनच नाही तर एक निबंधकार म्हणूनही त्या दादोबांची ख्याती आहे. त्यांना मराठी भाषेची पाणिनी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या ग्रंथलेखनातील वैतरी उपक्रमातील बरेचसे अंश निबंध लेखनाला जवळचे वाटतात. त्यांनी बाबा पद्मनजींच्या यमुना पर्यटनासाठी प्रस्तावना म्हणून विधवा श्रुमार्जन या संस्कृतमधील लेख लिहून दिला. ज्ञानप्रसारक सभेपुढे विद्येचे लाभ या विषयावर केलेले भाषण, गुजरातेत मानवधर्म सभे
च्या पुरस्कारासाठी लिहिलेल्या धर्मचिंतनात्मक ग्रंथ व 1865 यशोदा पांडुरंगी हा एक एकावलीवरील ग्रंथ हा टीकात्मक ग्रंथ महत्त्वाचा आहे. क्रमांक 5. गोविंद नारायण माळगावकर. दादोबा पांडुरंगांपेक्षा वयाने लहान असलेले व ज्ञानप्रसार या नियतकालिकाचे उपाध्यक्ष गोवय प्राप्तान माडगाव जवळच्या पेरी गावी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी ते मुंबई आले व त्या ठिकाणी त्यांनी आपले मराठी व इंग्रजी शिक्षण घेतल्यावर विल्सन काका च्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर ते 1863 निवृत्तीपर्यंत राहिले. परंतु हाच काळ लेखनाच्या दृष्टीने उत्कर्षाचा गेला. त्यांनी लहान मोठे 16-17 ग्रंथ रचले असले तरी त्यात निबंध सदृश्य लेखनाचे प्रमाण अधिक आहे. सुचिरबोधपणा, तृणनिषेधक बोध, सत्यनिरूपण आणि दारूपासून अनर्थ हे त्यांचे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेले निबंध लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे प्रसारक मासिकात अति सर्वत्र वर्जतय्य, बळी तो कानपिळी, द्रव्येन सर्वे वशा, अचाट खाणे माणसात जाणे या सुभाषित प्राय शीर्षकाचे निबंधही त्यांनी लिहिलेले आहेत. क्रमांक 6. विश्वनाथ नारायण मंडलिक. विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा जन्म 8 मार्च 1933 व मृत्यू 9 मे 1889 झाला. त्यांना एकूण 56 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी पहिला निबंध वाचला होता. 32 वर्षे सरकारी नोकरी केली. त्यानंतर 1833 वकिलाची परीक्षा पास झाले. ज्ञानप्रसारक व मासिकामध्ये व्यवहारशास्त्राचे उद्देश आणि लाभ, जातीभेदावर निबंध, स्त्री शिक्षण, विधवा विवाह, शिमगा, कृष्णा नदीचा उगम, नागपूजा, शालिवाहनाची सप्तशती असे त्यांचे निबंध प्रकाशित झाले. त्यांनी नेटिव्ह ओपिनियन हे वर्तमानपत्र काढले. त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्र, दत्तक विरुद्ध कायदा, व्यवहार धर्म, नाना फडणवीसांचे चरित्र, कोकणातील वतनदार खोतांचा इतिहास, सिंधी भाषेचे व्याकरण, मुंबई इलाख्याचा इतिहास व भूगोल यांसारख्या विषयावरही व्यासंगपूर्ण व माहितीपर लेखनाचा समावेश होतो. ज्ञानप्रसारक व नेटिव्ह ओपिनियनमधील लेख हे सवयी व अभ्यास या पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. क्रमांक 7. कृष्णशास्त्री चिपळूणकर. अव्वल इंग्रजीत वेदविद्या, काव्यशास्त्र व आधुनिक इंग्रजी भाषा या तिन्हींचे अध्ययन करून सरकार दरबारी व पंडित परंपरेतही ज्यांनी सारखीच मान्यता मिळवली असे त्या काळातील एक दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर होय. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी पुणे पाठशाला पत्र हे मासिक सुरू केले. त्यात दादोबांच्या व्याकरण ग्रंथांचा विस्तृत परामर्श घेणारे मराठी व्याकरणावर निबंध या शीर्षकाचे त्यांचे 25 निबंध प्रसिद्ध झाले. मासिकात दीर्घ निबंध खंडशः प्रकाशित करण्याच्या पद्धतीचा आरंभ कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केला. व्याकरणविषयक निबंधात चिपळूणकरांनी नव्या परिभाषेचा तसेच नव्या व्याख्यांचा वापर केला असून व्याकरणाच्या संदर्भात काही मूलभूत स्वरूपाचे विचार मांडले आहेत. तथापि आधुनिक भौतिक विज्ञानाचा परिचय करून देण्याकरिता सुबोध मराठीत इंग्रजी ग्रंथांच्या आधारे त्यांनी लिहिलेल्या अनेक विद्या मूलतत्व संग्रहांचा उल्लेखही आवश्यक आहे. या ग्रंथात भौतिक विज्ञानाशिवाय इतरही अनेक निबंध आहेत. मराठी निबंधमाला विज्ञान व्यक्त करण्याचे सामर्थ्य यावे, परंतु त्याचे ललित रूपही आकर्षक राहावे या उद्देशाने कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी यशस्वी रीतीने प्रयत्न केला आहे. क्रमांक 8. न्यायमूर्ती रानडे. महादेव गोविंद रानडे. 1865च्या अंकात महादेव गोविंद रानडे यांनी प्रजावृत्ती व तीजपासून होणारा परिणाम या विषयावर निबंध लिहिला.
त्यात वाढती लोकसंख्या आणि समाजाचे आर्थिक जीवन हा मुद्दा मुख्यतः चर्चेला आहे. आर्थिक स्थैर्य व प्रौढ वय या गोष्टी लाभल्याशिवाय पुरुषांनी विवाह करू नये असे सुचविले. कुटुंब योजनाची संकल्पना या निबंधात गर्भित दिसते. तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्ये, मराठी राजे रजवाडे, मराठी व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्हे व त्यांची तुलना इत्यादी निबंध रानडे यांनी या निबंधन सभेच्या अधिवेशनात वाचले होते. नेत्र, हवा प्रकरण, कागद करण्याची रीत यांसारखे विज्ञान आणि तंत्र संबंधी विषयावरील निबंध या सभेत वाचले होते. क्रमांक 9. बाबा पदमणजी हे मूळचे हिंदू विद्यार्थी असताना विद्वान ख्रिस्ती धर्म प्रसारकांच्या सहवासात ते आले. लोकहितवादींची शतपत्रे वाचून ब्राह्मण व हिंदू धर्म यांच्यावरील विश्वास डळमळला. 1854 उघडपणे ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. या धर्म परिवर्तनाचे वर्णन त्यांनी अरुणोदय या आपल्या आत्मचरित्रात केले आहे. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षकाचा व्यवसाय त्यांनी केला. ऐक्यवर्धक पत्रिका व सत्यदीपिका ही नियतकालिकेही त्यांनी चालविली. आपल्या आयुष्यात त्यांनी 100हून अधिक लहान मोठी पुस्तके लिहिली. त्यातील फार थोडी आज उपलब्ध आहेत. त्यांच्या विपुल व विविध वाङ्मयाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट हिंदू समाज व हिंदू धर्म यांचे दोष दाखवून ख्रिस्ती धर्माचा श्रेष्ठपणा सिद्ध करणे हा होता. रस व दीर्घ असे दोन्ही प्रकारचे निबंध त्यांनी लिहिले. अनेक इतिहास व कोश लिहिले. स्त्री विद्याभ्यास निबंध हा 59 पानांचा निबंध स्त्री शिक्षणाचा महिमा सिद्ध करणारा आहे. हा संवादात्मक निबंध आहे. संयम, सुसंगत युक्तिवाद, देशकल्याणाची व विद्यावृत्तीची व शुद्ध आचार विचारांची आस्था यांच्या निबंधात दिसून येते. शैलीत स्वाभाविक गोडवा आहे. टीकेत कठोरपणा नाही व ख्रिस्ती धर्माच्या प्रशंसेत अनावर अतिशयोक्ती नाही. विवेकनिष्ठा त्यांच्या अनेक निबंधांमध्ये त्यांचा प्रत्यय येतो. हिंदू लोकांच्या सणांविषयी निबंध, कुटुंबांची सुधारणा, व्यक्तिविचार, निवेद, बोध इत्यादी त्यांचे निबंध याची साक्ष देतात. क्रमांक 10. विष्णुबुवा ब्रह्मचारी ही सामाजिक समतेचा पुरस्कार करणारी अत्यंत त्यागी व्यक्ती. स्वयंभू प्रज्ञा, तीव्र स्मरणशक्ती, प्रभावी वादकुशल वक्तृत्व हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील वेदोक्त धर्मप्रकाश हा 700हून अधिक प्रश्नांचा ग्रंथराज प्रसिद्ध आहे. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध आणि वेदोक्त धर्मप्रकाश यामध्ये आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. सर्व प्रजा एक कुटुंब ही मध्यवर्ती कल्पना होय. विष्णुबुवांच्या या आदर्श राज्याच्या कल्पनेला स्वप्नरंजनाचे रूप आहे. क्रमांक 11. महात्मा फुले. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे ज्योतिरावांचे काही उल्लेखनीय निबंध होत. धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजन समाजाची चाललेली पिळवणूक ज्योतिरावांनी आपल्या निबंधातून मांडली. क्रमांक 12. विष्णुशास्त्री चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार व देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म 20 मे 1850 रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात चित्पावन कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पुणा कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. 1871 साली चिपळूणकरांनी पदवी अभ्यासक्रम पुरा केला. महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. चिपळूणकरांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभले. निबंधमाला आधुनिक मराठी गद्याचा पहिला उत्कर्षबिंदू होय. निबंधमाला हे 1874 ते 1881 अखेरपर्यंत चाललेले मासिक. या मासिकाचे एकंदर 84 अंक निघाले. या 7 वर्षांच्या काळात निबंधमालेत एकंदर 27 विषयावर लहान मोठे निबंध लिहिण्यात आले. निबंधमालेतील
निबंधातून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण तसेच साहित्यिक लिखाणेही लिहिले. निबंधकार मराठी साहित्याला आणि भाषेला आधुनिक आणि दर्जेदार असे वळण देणारा महापुरुष म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर हे सर्वांना परिचित आहेत. 1880मध्ये टिळक आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. केसरी व मराठामध्ये वाङ्मयविषयक लेखनही सुरू होतेच. चित्रशाळा, छापखाना आणि न्यू किताबखाना हे पुस्तक विक्री दुकान सुरू करण्याचा त्यांचा पुढाकार होता. ते लिहित असलेल्या निबंधमालेमुळे त्यांचे नाव सर्वोत्मुखी झाले. त्यांची निबंधमाला 7 वर्षे चालू होती. त्याचा शेवटचा अंक एप्रिल 1883मध्ये प्रसिद्ध झाला. इसवी सन 1818 ते 1874 हा निबंध वाङ्मयाचा सर्जन काळ म्हणून निर्दिष्ट करता येतो. या काळात लघुनिबंध म्हणजे सुटसुटीत 25-30 पृष्ठांपेक्षा अधिक न लांबणारा निबंध, दीर्घ निबंध म्हणजे प्रकरणवारीने एका संबंध पुस्तकाचा आकार घेणारा असा निबंध निर्माण होऊ लागला. त्याचप्रमाणे इसवी सन 1832 ते 1849 या काळात जी नियतकालिके प्रकाशित होत होती त्यात संपादकीय लेख, स्फुटे, पुस्तक परीक्षणे, वृत्ते आणि वाचकांची पत्रे असे गद्यलेखन होई. त्यातून निबंध वाङ्मय आकारात येऊ लागले. त्यात अनेक विचारवंत व साहित्यिकांनी मोलाची भर घातली आहे.